फटाफट क्रिकेट आहे. 5 दिवस आपल्याकडे आहेत. दररोज सगळेजण येणार आहेत. आपली स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने हे 23वा पर्व आहे. यातच सर्व आहे. चला आता मॅचकडे वळूया. जिथे टार्गेट सेट झालंय, लक्ष्य पार करायचं आहे. 62 आणि या 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तर मैदानामध्ये आलेली आहे. श्याम चौधरी आणि त्याच्या बरोबरीने विनीत माळी. विनीत माळी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला श्याम चौधरी. पहिलं षटक टाकण्यासाठी गौरेश नागवेकर गोलंदाजीसाठी सज्ज. यस अंपायर सिग्नल. मॅच स्टार्ट. 25 मिनिट्स तुमच्याकडे असतील पहिली 5 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी आणि बरोबर 30 मिनिटांमध्ये डाव संपवणं गरजेचं आहे. सामना संपवणं गरजेचं आहे. मॅच स्टार्ट. पंचांचा इशारा. 62च्या लक्ष्याचा पाठलाग. 10.33 ची सरासरी गाठायची आहे. रिक्वायर रन रेट आणि पहिला बॉल खेळताना दिसेल विनीत माळी. केपीसी नामपुरी ट्रॉफीमध्ये एक कार जिंकली आहे यावर्षी. पहिलाच बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर. चांगला बॉल. आश्चर्याचा धक्का दिला विनीतला पहिल्याच बॉलवर गौरेश नागवेकरने. चांगली गोलंदाजी. सुरुवात पा काय झालीये. पहिलाच बॉल ऑफ कटर आतमध्ये आला पडल्यानंतर प्ले डाऊन होता होता राहिलाय. फिंगर काय रोल केले बॉलवर. बोट चांगली फिरवली. शांत ठेवले पहिल्या बॉलवर गौरेशने. ही खासियत आहे गौरेश नागवेकरची. बुलबुलही असतात त्याचे बॉल. चांगले वळतात. दुसरा बॉल पायावर लागलाय. अपील होती परंतु इम्पॅक्ट जो होता तो आउटसाइड डॉप स्टंप. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक धाव खातं उघडलंय. सी बर्ड रेडीचं लक्ष 62. पाठलाग मोठा आहे. मजा येईल या मॅच मध्ये कारण ज्या वेळेला एक चांगलं टार्गेट सेट होतं त्यावेळेला सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांचा देखील बोलबाला आपण पाहिलाय आणि तो बोलबाला दिसेल. गोवन स्ट्रायकर देखील काही कमी नाहीये. गोव्यातले रती महारथी, गोवा पोलीसमध्ये कार्यरत असणारे अनेक खेळाडू या टीममध्ये खेळताना दिसत आहेत. त्याच्यामुळे या टीमवर देखील नजरा खेळलेल्या असतील. मॅच ऑन. गौरेश आता लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर. श्याम. गौरेश नागवेकर म्हटल्यानंतर घुंगरू. नक्कीच या घुंगरूला आम्ही देखील आमंत्रित केलं होतं गुजरातची स्पर्धा खेळण्यासाठी. चर्चेमध्ये असतो घुंगरू. गौरेश. ओव्हर नंबर फर्स्टचा खेळ सध्या सुरू आहे. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. उलटा फटका सजवलाय. फिल्डर आहे तिथे. हो चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. श्याम चौधरीचं खातं उघडलंय. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 धावा. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तुम्ही पाहताय. हे पर्व आहे 23वा या स्पर्धेचं. ग्रामस्थ मंडळ आनंदवाडीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. कोकणातली एक वाडी काय करू शकते क्रिकेटच्या बाबतीत हे या वाडीने दाखवून दिलंय जगाला. आज संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होते ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 2 धावा फलकावर लागल्यात. गौरेश नागवेकर घुंगरू. हा बॉल फॉलिंग स्वीप. पडला झोपला. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावा येत आहेत. चांगलं टायमिंग. फॉलिंग स्वीप. हीच तर खासियत आहे खेळाडूची. हा खेळाडू जो विनीत आहे मैदानामध्ये स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट असं मी म्हटलं होतं या खेळाडूला. इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये कार जिंकली तिथे त्याने. काय बॅटिंग केली होती या विनीत माळीने. आणि सध्या चर्चेतलं नाव आहे. ज्या वेळेला मैदानामध्ये येतो हा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट विस्फोट येतो धावांचा आणि तिथे आता सुरुवात धडाक्यात झाली आहे. टीमची धावसंख्या 6. लक्ष्य या मॅच मध्ये 62 आहे. 62. विनीत माळी तयार. मानकोलीचा स्टार. उभरता सितारा चर्चेमधलं नाव. घुंगरूचा शॉर्ट बॉल. हुक शॉट. फिल्डर आहे. विकेट मिळताना दिसेल. गौरेश नागवेकरला विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. विनीत बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. पहिली विकेट गारद, त्यामुळे एक मोठा धक्का बसतोय. जयेश पाटील नेतृत्व करणाऱ्या संघाला विनीतला इथे चावल लागेल. सीबर्ड रेड्डी या टीमची पहिली विकेट गारद. चांगला बॉल. हीच तर खासियत आहे या घुंगरूची. टोपण नाव चर्चेमध्ये असतं घुंगरूचं, परंतु तेवढा चांगला गोलंदाज आहे. विकेटसाठी चांगला जातो, विकेट घेतो आणि त्यामुळे आज तर चर्चा असणारच आहे या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रतीक पाटील. टेंबिवली गावचा खेळाडू आहे. खेळण्यासाठी सज्ज या मॅच मध्ये. उद्या देखील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आहेत. उस्मान पटेलचा खेळ पाहायला विसरू नका या स्पर्धेमध्ये. उस्मान पटेल येतोय. किरण पवार, अजित मोहिते, ओमकार देसाई, योगेश पवार, आकाश तारेकर, रोहित नार्वेकर, ऋतिक पाटील, फिरोज शेख, मयूर वाघमारे, अंगद पाटील, धीरज भोईर हे सगळे खेळाडू उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. करण मोरे स्मार्टनेट रत्नागिरीमध्ये. बैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड. ओ पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. 6 धावा. मनगटातली ताकद. मनगटोत्तम शॉट. सिक्सर. त्यातल्या त्यात मोंडच्या टीम मध्ये देखील तुम्हाला अनुराग, शेरू लोहार, शरद, अमित तापकीर, दिलीप, दिग्विजय, निहाल तुसामत, रोहन खरात, सनी, विकी, कलमे, ऋतिक, विकल्प, संदेश असे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. मंगलमूर्ती 11 पुणे या टीम मध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. फिरोज पटेल, राहुल गुंजाळ, अजिंक्य देशमुख, आशुतोष केदार, नागेश मोहोड, साजिद, शुभम होनाळे, अकोल्याचा खेळाडू, विदर्भाचा तेजस, प्रतीक सावंत, अजलान शेख, अक्षय राजपूत, गणेश आणि कुणाल देशमुख असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील उद्या या स्पर्धेमध्ये. यायला विसरू नका. सेकंड ओव्हर मध्ये रोहन साळगावकर आलाय. एक चांगला गोलंदाज आहे रोहन साळगावकर. सेकंड ओव्हर, परंतु समोर प्रतीक पाटील या खेळाडूने टेंबिवलीचा स्टार, त्याने मात्र बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. षटकाराने सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 12. 30 बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत. रोहन साळगावकर. पहिलाच बॉल स्विच हिट मारलाय. स्विच आहे, स्वीट आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला 4 चौकार. कडक शॉट, उलटा फटका, उलटा पलटा, दे घुमा के. आणि काय फटका सजवलाय पा. स्विच हिट लवकर पोझिशन मध्ये आला. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बॅकवर्ड पॉइंट सर सीमारेषा पलीकडे पाठवलंय 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. 16 धावा. रोहन साळगावकर वर दबाव बनवलाय पहिल्याच बॉलवर. शफल झाला आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र टार्गेट केलंय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार 4 चौकार. चांगली बॅटिंग सुरुवात धडाक्यात इथे मिळाली आहे. 1 विकेट गमावली, परंतु त्याच्यानंतर तो दबाव आहे तो दबावच येऊ दिलेला नाहीये. दबाव असतो तेव्हाच तर खरी ओळख होते. क्रिकेट शिकवतं आपल्याला संकटात कसं उभं राहायचं. हा क्रिकेटचा खेळ आणि जीवनाचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि तेच इथे पाहायला मिळते बॅटिंगमध्ये. तो दबाव झुगारून बॅटिंग. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न फॉलो केलाय, परंतु बॉल चाललाय मागे. बॉल चाललाय मागीलदारी. वाढते आता भागीदारी. लेग बायचा इशारा. धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे. 3 चौकार आलेले आहेत सलग या ओव्हरमध्ये. 2 बॅटने आलेत. एक लेग बायच्या स्वरूपात आलाय. धावा येत आहेत, महत्वाच्या धावा. टीमची धावसंख्या 24. श्याम खेळण्यासाठी तयार. परत उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो केलं लवकर
बरोबर त्याच्या पायावर लेग स्टंपवर बॉल टाकला, वेगाने टाकला, डॉट. कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये रोहन साळगावकर. प्रत्येक बॉलवर कहाणी बदलेली या मॅचची. पहिलाही सामना नक्कीच चांगला झाला. गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं, जागा बनवली, कव्हर्सला मारलाय, दोन फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. आठवण करून दिली दादाची सौरव गांगुली स्टाईलने. बॉल सीमा पार, कव्हर्सला 4 चौकार. पुढे सरसावत कवसला दिशा दिली. कवसला 4, 3 चौकार. बॅटने या ओव्हरच्या दरम्यान एक लेग बाय, 28 धावा. फुल टॉस, परत एक वेळा हवेत होता, हातात मारलाय. पॉइंट कव्हर पॉइंटच्या मध्ये फलंदाज बाद. श्याम बॅक टू द पॅव्हलियन, दुसरी विकेट गारद. सो विकेट येते. विकेट आल्यानंतर परत एक वेळा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. थोडासा शरीरापासून दूर खेळला, हवेत मारला फटका आणि तिथेच फलंदाज बाद होतोय. चांगला झेल टिपला आणि लगेच डोक्यावर हात गेलेत फलंदाज श्यामचे. न्यू बॅटर मुझम्मिल आता फलंदाजीसाठी. मुझम्मिल शेख चांगल्या फॉर्म मध्ये. मुझम्मिल पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. कोणगाव भिवंडीमध्ये अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये मुझम्मिलची बॅट बोलली आहे, त्यामुळे चर्चेमध्ये असतो मुझम्मिल. मी कौतुक करेन संतोष बंड यांचं. मुझम्मिलच्या मागे हा खेळाडू चर्चेमध्ये आणण्यासाठी संतोष बंड यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. आणि सध्या तो फलंदाजीसाठी आलाय. मुझम्मिल फलंदाजीसाठी. प्रतीक मैदानामध्ये खेळतोय. प्रतीक पाटील. मुझम्मिल शेख गोलंदाजीमध्ये. गौरेश घुंगरू गोलंदाजीसाठी सच. ओव्हर नंबर 3, 2 ओव्हर 28. पहिला बॉल, परत एक वेळा बॅटला स्वाईप केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे. लॉंग लेगला बॉल थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील प्रतीक पाटील कडून. 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. रेडी गाव म्हटल्यानंतर गणपती बाप्पाचं गाव, तिथून हा संघ खेळताना दिसतोय. सीबर्ड रेडी. रिव्हर्स स्वीप, बॉलला पाठवलंय. पॉइंट कव्हर पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बंदुकीतून गोळी निघावी आणि बॅट मधून बॉल निघावा. दोघांचाही वेग सुसाट. भन्नाट चौकार. थँक्यू डीजे. 34 धावा फलकावर लागल्यात. मी कौतुक करेन एक्स ब्रँडचं. काय ट्रॉफी बनवली आहे या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. परत एक वेळा उलटा फटका सजवत असताना बॉलला पाठवलं. आता स्वीपर कव्हर मधून 4 धावांसाठी. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे सगळे ड्रेसेस तुम्ही पाहताय प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत. आणि आमचा युवा उद्योजक पुढे जातोय, चांगली कामं करतोय. महत्वाची गोष्ट आहे. प्रतीक स्पोर्ट्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आपला, आणि त्याचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि जी ट्रॉफी आणि त्याची जी रील आपण टाकली होती आपल्याच समुद्रामध्ये, आपल्या बीचवर देवगडच्या, त्या ट्रॉफीला
भरपूर प्रचंड लाईक आणि व्ह्यूज आलेले आहेत. ती ट्रॉफी शेअर केल्या केल्या अनेकांनी विचारलं कधी येते ही स्पर्धा. ती आली आहे. आजपासून पुढच्या 5 रात्रीपर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 21 बॉल 24 धावा. प्रतीक ओ फुल टॉस पायावर होता, लेग स्टंपवर होता, फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग आतमध्ये. धावा मिळताना दिसतील. 4 चौकार. सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेले आहेत. प्रतीक पाटील ही इज ऑन फायर नाव. प्रतीक करतोय बॉलला टिक, पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग फटके येत आहेत. सलग 3 बॉलवर 3 चौकार आलेले आहेत. आतापर्यंत प्रतीकच्या बॅटमधून कुकार बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. रेडी गावचे प्रथम नागरिक आपले सरपंच भाई राणे यांचं सहर्ष स्वागत आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सुस्वागतम. भाई राणे आपण आला असाल तर आपल्याला विनंती आहे, या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये परत एक वेळा बॉल हवेत आहे. फिल्डर फ्री होम डिलिव्हरी. आता जावं लागेल प्रतीकला डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. हॅलो, परत तो उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. सो विकेट आली आहे. नवीन फलंदाज JP जयेश पाटील फ्रॉम ओवळी. टायगर बी जिंदा आहे. आलाय टायगर. आणि JP म्हटल्यानंतर फॉलिंग स्वीप, बैठक शॉट, सगळे फटके त्याच्याकडे आहेत. कव्हर ड्राईव्ह, रिव्हर्स स्वीप, असे सगळे क्रिकेटचे तंत्रशुद्ध फटके खेळणारा JP मैदानामध्ये दाखल होतोय. JPच्या बरोबरीने मुझम्मिल आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 42. 20 धावा करायचे आहेत. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 19 बॉलमध्ये 20 धावा. म्हणजेच काय रन बॉल इक्वेशन तर आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये 2 मेडन ओव्हर पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ इथे काही घडू शकतं आणि काही घडलेलं आहे. मोठमोठे उलटफेर पाहिलेले आहेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने. अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे. नेहमीच चर्चेमध्ये असते ही स्पर्धा. 23वा पर्व. पायातला बॉल अपील स्ट्रॉंग आहे आणि उचलून धरली आहे. LBW आहे. प्लम्प समोर सापडलाय. JP आउट होतोय. गोल्डन डकचा शिकार. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विकेट आले. विकेट. 18 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. मॅच ऑन. मॅच मध्ये पलटवार होऊ शकते आणि म्हणूनच टीम हर्डल. क्रिकेट हा खेळ एकात्मतेचा संदेश देतो. टीम ज्या वेळेला पराभवात असते असं वाटतं, दाट छायेमध्ये संघ त्यावेळेला एकत्रित या आणि मग क्रिकेटची कहाणी बदलते. विजयाची ती रात्र बदलू शकते. आणि या स्पर्धेमध्ये आज पहिलाच दिवस आहे आणि त्याच्यामध्ये दुसराच सामना आहे. एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने सगळ्या पुरस्कर्त्यांसाठी आम्ही सांगतोय. प्राइज जे अनाउन्समेंट आहे ते कॉमेंट्री बॉक्समधून डायरेक्ट होणार नाही. ज्या वेळेला एखादा खेळाडू हॅट्रिक घेतो, त्याने अर्धशतक केलं, त्याने सलग 3 चौकार मारले, 3 षटकार मारले, ज्यावेळेला सामना संपेल त्यावेळेला प्राइजची अनाउन्समेंट केली जाईल आणि तुम्ही त्यावेळेला त्या खेळाडूला ते प्राइज देऊ शकता. आणि असं पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने त्यावेळेला खरे हकदार ते खेळाडू असतात तुम्ही दिलेल्या प्रेमाचे. आणि त्यामुळे ज्यावेळेला एखादा खेळाडू परफॉर्मन्स करतो, त्याने त्या धावा केल्या 50, अर्धशतक मारलं, 4 किंवा हॅट्रिक घेतली, फायपर घेतला, नंतर तुम्ही त्याच्यासाठी कितीही पारितोषिक लावा, ते जमा करा, लगेच अनाउन्समेंट होईल. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फिल्डर आहे तिथे, शॉर्ट कव्हरला नाही मिळणार धाव. डॉट बॉल. मुझम्मिल
अमीर गडेकर सध्या गोलंदाजीसाठी 17 बॉल 20 धावांची गरज आहे. कृष्णा आलाय फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. कृष्णा पवार सिक्सर किंग. शफल झालाय बॅटची आतमधली कडा. बॉल मागे चाललाय आणि इथे मात्र प्लेड ऑन. फलंदाज बाद. विकेट आली आहे. मी म्हटलं होतं रन बॉल इक्वेशन असलं म्हणून काय झालं. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अशी स्पर्धा आहे जिथे काही घडू शकतं. कमबॅक केलंय गोवन स्ट्रायकरने. थँक्यू डीजे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला हे शिकवतं कधी हार मानायची नाही. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावर घेऊन येऊ शकतो हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. अनप्रिडिक्टेबल गेम हा क्रिकेटचा खेळ. आता नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश भालेकर. गोलंदाजी केली आहे, फलंदाजी करावी लागेल. एक चांगला ऑलराऊंडर आहे. सामना आता बनतोय हळूहळू कारण 19 बॉलमध्ये 20 पाहिजे होते. 2 डॉट बॉल आलेले आहेत आणि अजूनही 20 धावा करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल 20. इथे जर निर्धाव षटक आलं तर तिसरं मेडन ओव्हर होईल दुसऱ्याच मॅचमध्ये आणि ते जर आलं तर सामना बनेल. मग येईल मजा या मॅचची. आणि त्याच्यासाठी गोलंदाज अमीर गाडेकर खूप महत्वाचा खेळाडू आहे. बॉल चांगले फिरवतो. रिदम त्याच्याकडे चांगली आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू सगळं काही चांगलं आहे. परंतु डिलिव्हर्ड करणं गरजेचं आहे महत्वाच्या क्षणी. नवीन फलंदाज योगेश भालेकर लेफ्ट हँडेड बॉलर त्याच्यामुळे लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आलाय. माइंड गेम. शॉर्ट बॉलचा वापर हीच तर खासियत आहे अमीर गडेकरची. मी म्हटलं होतं याच्याकडे सगळे बॉल आहेत. रिदम आहेत. चांगली गोलंदाजी करतो. टप्प्यावर टाकतो. अक्कू टप्प्याचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सिमेंटची ही खेळपट्टी आहे. इथे विकेटच्या खेळपट्टीवर जर तुम्ही डेप्थला हिट केलं तर मात्र बॉल उसळी घेतो. तेच इथे पाहायला मिळालं. 15 बॉल 20 धावांची गरज. मॅच ऑन. मग अशी म्हणत होते काही प्रेक्षक हा सामना एकतर्फा होतोय. नाही, हा क्रिकेटचा खेळ आहे. ही आनंदवाडीची स्पर्धा आहे. इथे रोमांचक होतील सामने. हो उडवलाय बॉल टायमिंग वर. सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. भालेकर आहे. भालेकरच्या पॅटमधून आज सिक्सर आहे. हा बॉल थोडासा पुढे टाकला. लेंथ बॉल आणि बरोबर उडवला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. रन बॉल परत 14 मध्ये 14. कमी गतीने टाकलेला बॉल. कटर. अपील होते. हलकीशी अपील विकेट कीपरने लेट केली आहे इथे त्यामुळे डॉट बॉल. 13 बॉल 14 धावांची गरज. थोडीशी हवा काढली त्या षटकाराने मॅचची परंतु परत कमबॅक करत असताना अमीर गडेकर महत्वाचं षटक टाकतोय. चांगलं षटक. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. 1 विकेट घेतली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास राहिलाय. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. रन बॉल इक्वेशन वाल्या मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत जातात. 23वे पर्व आहे. परत एक चांगला बॉल. हा देखील डॉट. षटक चांगलं टाकलंय. 6 धावांचं षटक आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅच मध्ये कमबॅक. ये पब्लिक हे सब जानती है. आनंदवाडीच्या प्रेक्षकांनी इथे ज्यावेळेला हे सगळे प्रेक्षक कोकणातून प्रत्येक गावातून आजूबाजूच्या गावातून येतात त्यावेळेला त्यांना माहिती आहे हा क्रिकेटचा महोत्सव कसा रंगतो. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये काय काय पाहायला मिळतं. अनेक उलटफेर पाहिलेले आहेत. दोन्ही खेळाडू एकमेकांची चर्चा करतायत. कृष्णा पवार आणि योगेश भालेकर. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हाही प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर येणारे 12 बॉल 10 मिनिटं तुम्हाला सांगतील. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच ऑन. काय सामना इथे रंगत असताना 28 याच्यासाठी असतो. आनंदवाडी देवगड तालुक्यातली एक छोटीशी वाडी, छोटंसं गाव आणि तिथून पाहिलेलं प्रत्येक तरुणाने एक स्वप्न. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्र नाही तर भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कशा पद्धतीने होईल. आनंदवाडी जाणलं जातं संस्कृतीसाठी.
मासेमारी करणाऱ्या गाभीत समाजासाठी, त्यातल्या त्यात देवगडच्या हापूस आंब्यासाठी, शिमग्यासाठी. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह, मुंबईचा मरीन ड्राईव्ह. आणि इथे देवगडमध्ये मारलेला हा कव्हर ड्राईव्ह तोडच नाहीये, चौकार. कडक चार धावा इथे मिळताना दिसतात. क्लासिकल ड्राईव्ह इथे दाखवत असताना कृष्णा पवारचा पहिला वार. दुसरा बॉल परत एक वेळा उडवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीचे. कोयंडे 11 कालवी या टीमचे कॅप्टन. आपण स्टेजवर यायचंय टॉस साठी, लवकरात लवकर या. 6 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगेचच कॅप्टनला कॉल केल्याबरोबर मुख्य व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. टॉस केला जाईल. विजेता टीमचा सामना. 5 ओव्हरची ती मॅच असेल. 2 बॉल 2 चौकार. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. हे 3 बॉल चांगले टाकावे लागतील जर मॅच मध्ये यायचं असेल. गोवन स्ट्रायकर गोवाला. नेक्स्ट मॅच कोयंडे 11 कालवी या मॅच मधला विजेता संघ खेळताना दिसतील पुढच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, बॅक टू द बॉलर. मिड ऑफ आहे, प्रयत्न फसलाय, डीप मध्ये येतोय बॉल. पाय अडवण्याचा प्रयत्न, फुटबॉल नाही खेळू शकत घुंगरू तुम्ही. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावा येत आहेत. काय बॉटम हँडचा वापर केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका, मिड ऑफला बीट केलं, मग आला फिल्डर लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ मध्ये, त्यालाही बीट केलंय. फुल टॉस. सामना संपेल असं दिसतंय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, नो बॉल आणि त्याच्यावर षटकार. सामना फिनिश. अभिनंदन. थँक्यू डीजे. सामना इथे जिंकलाय 5 विकेटने. हा सामना जिंकलाय सीबर्ड रेडी या टीमने. अभिनंदन सीबर्ड रेडी. आणि आता मॅच समरी पाहूया या मॅचची. चांगला खेळ इथे दाखवलाय. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर. गोवन स्ट्रायकरने पहिल्या डावामध्ये 61 धावा केल्या, 7 फलंदाज बाद. कौशलने 2 विकेट घेतल्या 1 ओव्हरमध्ये. आकाशने 2 विकेट घेतल्या 2 ओव्हरमध्ये. किरणने 1 विकेट घेतली आहे. सेकंड इनिंग मध्ये ज्या वेळेला धावा चेस करण्यासाठी संघ उतरला, प्रतीकने 20 केल्या, कृष्णाने 18 केल्या आणि गौरेशने जरी विकेट घेतल्या तरी देखील सामना फिनिश केला. त्याच्यामुळे सामना इथे जिंकल्यानंतर गोलंदाजी करणारा आकाश मलिंगा इज द मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर फक्त 13 धावा आणि 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. आकाश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आणि त्यानंतर होईल टॉस. कोयंडे 11 कालवी अँड सीबर्ड रेडी दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमचे जवळचे मित्र महाराष्ट्राचा बुलंद आणि गोड आवाज चंदू शेटे सर यांच्याकडे. धन्यवाद. नमस्कार. मी मनोहरजी बांदेकर साहेब. विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण मॅच आणि त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आकाश सिंग यांना.
ज्या आकाश सिंगने जबरदस्त कामगिरी केली, पॉवर प्लेची 2 रनची ओव्हर टाकली होती. आकाश सिंग जे हरियाणा राज्यातून येतात, फरीदाबाद, जे दिल्लीच्या अगदी जवळ देखील आहे आणि पहिल्यांदाच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. सामनावीरची एक मानाची ट्रॉफी दिली जाईल. आकाश मलिंगा हे देखील त्यांचं एक नाव आहे. कीर्ती सेलच्या वतीने एक किट बॅग दिली जाते. त्याचबरोबरने प्रतीक स्पोर्टच्या वतीने एक कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी यांच्या वतीने मात्र एक किट बॅग आहे आणि प्रतीक स्पोर्ट ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचे टी शर्ट डिझाईन केले आहेत त्यांच्या वतीने दिला जाईल हा ब्रँडेड टी शर्ट. आकाश, थोड़ी सी बातचीत करेंगे आपके साथ. आकाश, पहली बार आ रहे हैं यहाँ और कैसा लगा ये टूर्नामेंट, क्योंकि महाराष्ट्र का और इंडिया का एक बड़ा टूर्नामेंट होता है आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी. ये टूर्नामेंट खेल के अच्छा लगा और पहला मैच में मैन ऑफ द मैच मिला, तो ये तो बहुत अच्छी बात है. और जयेश भाई को थैंक यू बोलूँगा कि उन्होंने मेरे को बुलाया यहाँ पे और मैं ये टूर्नामेंट खेला, इसलिए थैंक यू. नॉर्थ में भी क्रिकेट होता है, टेनिस क्रिकेट अच्छा होता है, मगर जब आप महाराष्ट्र में आते हो कैसा लगता है? यहाँ महाराष्ट्र में इतना क्रिकेट को लेके दिलचस्पी है कि देख के भी अच्छा लगता है और खेलना भी अच्छा लगता है. खेलना अच्छा लगता है. आपको अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. जोरदार टाळ्या या हरियाणा राज्यातून आलेल्या खेळाडूने मिळवला हा पुरस्कार. आपण आता सामनावीर पुरस्कार दिल्यानंतर जाऊयात यानंतरच्या मॅचच्या टॉसकडे. जेपी एका बाजूला आपला पाहायला मिळतील, भिवंडीचे वंडर बॉय म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. गुरुनाथजी तारी साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हा. गुरुनाथजी तारी साहेब, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला भिवंडीचा किंग आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोल्हापूरच्या एक जबरदस्त खेळाडू सँडी मकवाना ज्यांनी ही स्पर्धा देखील अगोदर गाजवलेली आहे. येस, चॅम्पियन आणि आनंदवाडी असा कॉल करायचा आहे. गुरुनाथजी तारी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस, जे दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेले आहेत. आनंदवाडी कॉल केलाय. येस, चॅम्पियन आलेले आहेत. संदीप मकवाना माझ्याबरोबर जोडले गेले आहेत. सँडी, म्हटलं ही स्पर्धा याही अगोदर तुम्ही गाजवलेली आहे, म्हणजे आजही नाव निघतं कोकणामध्ये किंवा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं सँडी नाव घेतलं जातं. सँडी, कशा प्रकारची टीम आहे आणि त्याचबरोबरीने किती उत्कंठा तुम्हाला सुद्धा असे आनंदवाडीमध्ये येण्याची? सर, पहिला आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी खरोखर लई भारी टुर्नामेंट आहे. खेळायला भारी वाटते इथं आणि टीम तर माझी लईच भारी आहे. बॉलिंग साईड पण चांगली आहे, बॅटिंग साईडचं पण चांगली आहे आणि पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील सँडी. तर जेपी, काय म्हणाल, पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सवर खुश आहात किंवा आणखी काही सुधारणा करावं लागणार आहे? आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी हो, नक्कीच पहिलीच मॅच होती. थोडा अंदाज घ्यावा लागतो, बॉलर कोणाला द्यायची नाही द्यायची, आणि बॅट्समनचं सर्वांनी चांगली बॅटिंग केली. तर या मॅचमध्ये पण आता चांगली बॅटिंग करून चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. या अगोदर किती वेळा ही स्पर्धा खेळलात? काही आठवणी ज्या सगळ्यात बेस्ट होत्या तुमच्या? विनरमध्ये जे भरपूर वेळा खेळलो आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदा जिंकलो आहे. चांगला अनुभव आहे ग्राउंडचा आणि म्हणजे इथे खेळायला खूप मजा येते. खूप चांगलं आयोजन असते या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. क्रिकेट रसिक हो, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सँडी मकवाना यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी जयेश यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. मजा येणार आहे याही मॅचला. आनंद घेऊयात काही क्षणातच या मॅचचा. धन्यवाद. एक महत्त्वाची मॅच यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. काही मान्यवरांचे सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. खास या ठिकाणी कोयंडे 11 कालवी संघाचे संघमालक मकरंद कोयंडे साहेब आणि महेशजी कोयंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपणास विनंती, या ठिकाणी यायचं आहे. कोयंडे साहेब, आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे, कारण कोयंडे 11 कालवी संघ म्हटलं तर बलाढ्य संघ आणि भारतातील मोठमोठे खेळाडू या संघात असतातच. मला तो गेली 2 वर्ष आपण खूप दर्जेदार खेळाडू या ठिकाणी आणलेले आहेत. मी गुरुनाथजी तारी साहेब, विनंती असणारे आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण संघ मालकांचा सन्मान तेवढा महत्त्वाचा आहे.
या स्पर्धेमध्ये संघमालक खूप महत्त्वाचे आहेत, कारण लांब लांबवरून खेळाडू आणायचे, त्यांची राहण्याची व्यवस्था करायची आहे, ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा या सगळ्यांकडून परफॉर्मन्स करून देखील घ्यायचा आहे. आणि कोंडे साहेब, आपण गेली काही पर्व खूप चांगल्या पद्धतीने खेळताय. आपलाही संघ मात्र वलयांकित नावांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळत असतो आणि आपलं हे क्रिकेट प्रेम आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी होताना पाहायला मिळत आहेत. मकरंद कोंडे साहेब आणि महेशजी कोंडे साहेब यांचा सन्मान केला जातोय. सीबर रेड्डी टीमचे संघमालक जयेश शिरोडकर साहेब आणि आशिष शिरोडकर साहेब, आपणही या ठिकाणी दाखल व्हा. सन्मान केला जातोय. गुरुनाथजी तारी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मकरंदजी कोंडे साहेब, महेशजी कोंडे साहेब, या संघाच्या पाठीमागे ज्या व्यक्ती असतात ना, त्या बऱ्याचदा दिसत नाहीत, परंतु त्या ह्या आहेत आणि ज्याच्यामुळे हे सगळे खेळाडू इकडे आहेत. कोकणच्या प्रेक्षकांना किंवा भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आज जे तारे दिसत आहेत ना, त्याच्या मागची ही माणसं आहेत. आपलं विशेष कौतुक. येस, बाकीचे सन्मान आपण काही कालावधीनंतर घेणार आहोत, परंतु क्रिकेट रसिक हो, आनंद घ्या. TennisCricket.in वर या. मॅच सुरू होते. येस, शिरोडकर साहेबांचा सन्मान आम्ही करत आहोत. सीवर रेड्डी. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. येस, राणे साहेब आणि त्याचबरोबरने पराग चिरोडकर साहेब हे रेडी गावचे सरपंच सुद्धा आहेत आणि सीबीआय रेडीच्या वतीने हा सन्मान ते स्वीकारतील. चला या, आपण हाही एक विशेष सन्मान करूयात, कारण प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं, गावचा संघ या ठिकाणी यावा. आणि मी गुरुनाथजी तारी साहेब आणि आपण प्रदीपजी कोंडे साहेब, आपण या सन्मान करायचा आहे या संघ मालकांचा, या गावाचा. आपल्या गावचा संघ असावा, प्रत्येकाला वाटतं तो चांगला खेळावा, प्रत्येकाला वाटतं, परंतु त्याच्यासाठीची मेहनत घेणारे व्यक्तिमत्व आहेत. आशिषजी शिरोडकर साहेब, जयजी शिरोडकर साहेब यांच्या वतीने सरपंच साहेब आणि या ठिकाणी राणेसाहेब असतील, शिरोडकर साहेब यांचा सन्मान केला जातो आहे. कोकणातील क्रिकेटची क्रेज काहीतरी वेगळीच आहे आणि म्हणूनच या सगळ्या संघ मालकांना, कारण आवर्जून सांगावं लागेल, कोकणातील संघ मालक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्यांचा हा विशेष सन्मान केला जातो आहे. प्रदीपजी कोंडे साहेब सन्मानित करतायत. या सरपंच साहेब यांची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघ मालकांचा सन्मान. बाकीचे सन्मान आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज असेल कुणाल दाते सरांचा. पाहत राहा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 23वे पर्व. धन्यवाद. धन्यवाद चंदूजी. 23वे पर्व आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी आयोजित ही स्पर्धा आहे आणि यातच सर्व आहे. आता दुसऱ्या फेरीतला सामना रंगतोय, कारण जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. आणि एक महत्वाची सूचना, दोन टीम लक्षात घ्या. त्विषा अर्जुन 11 आई तुळजा भवानी डायगर आणि टीम गोवन स्ट्रायकर गोवा. या डावातल्या 4 ओव्हर झाल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टननी मेन स्टेजवर यायचं आहे. एकच वेळेला अनाउन्समेंट होईल अशी माहिती आली आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने. 4 ओव्हर झाल्या झाल्या या पहिल्या डावातले दोन्ही कॅप्टन डायगर आणि टीम गोवन स्ट्रायकर गोवा आपल्याला मेन स्टेजवर यायचं आहे. टॉस होईल मिड इनिंग मध्ये. चला मॅचकडे वळूया. जिंकलेले दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. इथून जिंकलात तर थेट 6व्या मॅच मध्ये खेळण्याची संधी आजच्या रात्री मिळताना दिसेल. त्याच्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी तेवढाच महत्वाचा आहे. एक सामना कमी खेळायला मिळेल आणि त्यातल्या त्यात छाप सोडण्याची संधी आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. एकच DRS आहे. या संपायचा सिग्नल. रोहित आचार्य फर्स्ट ओव्हर. विनीत माळी समोर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. श्याम चौधरी. फर्स्ट बॉल रोहित आचार्यचा. पहिला बॉल ड्राइव्ह केलाय बरोबर समोर. बॉटम हँडचा वापर. बॉल चाललाय लॉंग ऑफला चौकारासाठी. या जमिनीला गुदगुल्या करत चौकार.
काय फटका होता, सरळ गेला सीमा रेषा पलीकडे, लॉंग ऑफच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या बॉलवर परत एक वेळा शफल होऊन मागे खेळलाय इम्प्रुव्हायझिंग फॉलिंग स्वीप, परंतु नाही, डॉट बॉल मिळेल. चांगलं कमबॅक फॉलो केलंय रोहित आचार्यने. हीच खासियत आहे या खेळाडूची. हे अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटचे, हे चांगले खेळतो. हा फॉलिंग स्वीप भरपूर शफल झाला, आउटसाइड ऑफ स्टंप, मागे खेळला, फाईन लेगला, स्टंपच्या मधून गेला बॉल आणि तिथे चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. फुल टॉस उडवलाय, फुल टोल वसूल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. ही खासियत आहे खेळाडूची, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आता डायनामाइटचा विस्फोट सुरू झालाय, षटकार आलाय, 6 धावा. बॅटच्या आतमध्ये लागलाय, थोडासा खाली, एक सिंगल इथे मिळताना दिसेल. शॉर्ट मिड विकेट मधून फिल्डर धावत गेलाय, तोपर्यंत 1 धाव विनीतच्या खात्यामध्ये. नेल्सन आकडा स्क्रीनवर, टीमची धावसंख्या 11. 4 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, 1 पॉवर प्लेचं षटक मिळेल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील. जे प्रेक्षक ऐकतात त्यांच्या माहितीसाठी, पहिले जे सामने आहेत दोन्ही सामने 6-6 ओव्हरचे आहेत दररोज. त्याच्यानंतरचे सामने 4 जे होणार आहेत ते 5-5 षटकांचे आहेत. पॉवर प्ले 5 षटकांच्या मॅच मध्ये फक्त 1च ओव्हरचा आहे, 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, 1च DRS 5 ओव्हरच्या मॅच मध्ये असेल. थोडासा बाहेर ठेवलाय, पंचांचा इशारा, वाईड बॉल दिलाय आणि त्यामुळे पाहूया DRS साठी जातायत काय गोलंदाजी करणारी टीम. चर्चा तर करत होता गोलंदाज विकेट कीपर बरोबर, परंतु त्याच्यानंतर विकेट कीपरने सांगितलं नको घेऊ, कारण 1च आहे DRS 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. वाईट बॉल देण्यात आलाय. टीमची धावसंख्या 12, 12 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. बॉल अडवण्यामध्ये यश. रोहित आचार्यचं पहिलं षटक इथे मात्र संपलंय. एक बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे या पॉवर प्ले मध्ये. धावा झालेल्या आहेत 12. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर लास्ट बॉल आता या ओव्हरचा, कारण एक वाईट बॉल आला होता याच्या अगोदर, त्याच्यानंतर डॉट. ओ कव्हर्सला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी क्रॅकिंग ड्राईव्ह, चौकार. खतरनाक ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, शरीरापासून दूर. श्याम चौधरीच्या पॅट मधून हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात धडाक्यात, धावांचा विस्फोट, तो सुनामी सुरू झालाय. विनीत माळी खेळतोय 11 वर, 4 वर खेळतोय श्याम चौधरी. सुशील बुर्ले, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती, सांगलीचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. पाहतोय सांगली, सातारा, कोल्हापूर रन केलेत पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर. 16 धावा आलेल्या आहेत, परंतु आता या सांगलीच्या गोलंदाजाला सुशील बुर्लेला कमबॅक करावं लागेल. कंजूस गोलंदाजी, मागच्या मॅच मध्ये त्याने मेडन ओव्हर टाकलं होतं, निर्धाव षटक, तशीच गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज विनीत माळी, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. पहिल्याच बॉलवर उलटा फटका सजवण्याचा होता प्रयत्न, डॉट बॉल. चांगलं कमबॅक पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि त्याच्यानंतर या ओव्हरची कहाणी पहिल्या बॉलवर डॉट. ही खासियत आहे सुशील बुर्लेची. एक चांगला गोलंदाज आहे सुशील बुर्ले. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, समोर फलंदाज विनीत, त्याला शांत ठेवण्यात यश. दुसरा बॉल वेगाने टाकलेला बॉल होता, थोडासा खाली लागला बॅटच्या टो एंडला, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. टायमिंग फस्त आहे. 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 17.
पार्टनरशिप बिल्ट होते. भिवंडीची स्टारकास्ट एका बाजूला आहे. कोयंडे 11 कालवी, जेपी जयेश पाटील नेतृत्व करतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सीबड रेडी या टीम मध्ये जेपी नेतृत्व करतोय, तर दुसऱ्या बाजूला कोयंडे 11 कालवी हा संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे कोल्हापूरचा संदीप मकवाना आणि त्यातल्या त्यात त्याचे सर्वच खेळाडू, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरातले, सोलापूर परिसरातले खेळाडू. चांगला बॉल पडल्यानंतर खाली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आणि हीच तर खासियत आहे गोलंदाजाची. मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक, या मॅच मध्ये एकच धाव 3 बॉल मध्ये देण्यात आली आहे. कंजूस गोलंदाजी त्याच्याकडून करण्यात आली आहे. धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. शॉर्ट बॉल हवेत आहे, चान्स, विकेट मिळू शकते. फिल्डर ओहो हो, काय झेल टिपलाय. डीप स्क्वेअर लेग मधून मिड विकेट पर्यंत धावत आला आणि त्यानंतर एक झेल इथे टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. काय झेल टिपलाय. स्क्वेअर लेग पासून धावत येऊन हा जजमेंट अप्रतिम होताने. अफलातून कॅच. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलंय किशन देवेंद्रने टिपलेला झेल, आणि ते क्षेत्र नेहमीच चर्चेमध्ये कातळ आहे त्या बाजूला. सौरभने हा झेल टिपलाय. अफलातून झेल, लाजवाब झेल, चर्चा आहे त्याची. 4 बॉल मध्ये 1 रन आली आहे. शॉर्ट बॉल आता पुल केलाय, पॉवरफुल आहे, दिसतंय, बॉल सीमा पार, षटकार. प्रतीक पाटील आला. मागच्या मॅच मध्ये प्रतीक पाटीलने फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका सजवला होता आणि अशीच बाउंड्रीज ने सुरुवात केली होती. इथे देखील या मॅचची कहाणी. पहिला बॉल सिक्सर, दुसरा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर ला एक्स्ट्राऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह, 4 धावा चौकार. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. पर्व 23व आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा आहे आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये 1 रन, त्याच्यानंतरच्या 2 बॉलमध्ये जसा प्रतीक पाटील आला टेंभिवलीचा, त्याने धावा केलेल्या आहेत 10. भिवंडीची स्टारकास्ट आहे आणि आता गोलंदाजीसाठी अमय लाड आलाय, फिरकीचा जादूगर. पॉल ॲडम्स, शिविल कौशिक असे अनेक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. 1 मेडन ओव्हर 13 धावा देऊन 3 विकेट अमय लाड. पहिला बॉल हवेत आहे, चान्स, अमय लाड खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. विनीत बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. विकेटने सुरुवात केली आहे या ओव्हरची. लेग ब्रेक बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप पेज खाली राहिला अमय लाड. आणि अमयचं आडनावच लाड आहे, तो जास्त लाडात येऊ देत नाही बॅटरला. पुरे झाले तुझे लाड, हेच त्याने म्हटलं पहिल्या बॉलवर बॅटर विनीत माळीला.
आणि विनीतला पाठवले डगआउटमध्ये. नवीन फलंदाज कृष्णा पवार, जो करतो गोलंदाजांवर वार. नाव त्याचं कृष्णा पवार. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. सिक्सर किंग आहे. 27 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. 27 रन. कृष्णा पवार नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ ठेवण्यात आलं. एक शॉर्ट कव्हर पॉइंट डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर. अमयचा बॉल घसिटलाय, सळ फेकलाय. गाव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा पवारचा पहिला वार. अमय लाडगार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फटका मारलाय. आउटसाइड द ऑफस्टंप बॉल होता. समोरचा पाय पुढे घेतला, मागचा पाय वाकवला आणि सरळ फेकला बॉलला. खाऊ कॉर्नरच्या पलीकडे. 6 धावांसाठी. हीच तर खासियत आहे या बॅटरची. निडर फलंदाजी काय असते हा खेळाडू दाखवतो. 33. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. स्वीपर कव्हर. एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. पहिली रात्र आहे या स्पर्धेची, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. डगआउट मध्ये सध्या तरी शांतता आहे. जेपी ते पाहायला मिळतोय. थोडासा शफल झाला, बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप बॉल सीमा पार. बायचा इशारा, चौकार. एक्स्ट्रा रन बायच्या स्वरूपात या 4 धावा मिळताना दिसतील. अवांतरच्या स्वरूपात, कारण वेग जास्त दिला होता या बॉलवर. विकेट कीपर बीट, बॅटर बीट, तरी देखील धावा येतात. 38 धावा. शफल झालाय, फॉलो केलंय, कमी गतीने टाकला बॉल. आज चांगला निर्णय. प्रतीकच्या विरुद्ध डॉट. कमबॅक इथे होतंय अमयचं. डगआउटचं हे दृश्य जेपी तिथे पाहायला मिळतोय. सावध एक्सप्रेस. विनीत आउट झालाय, टाळ्या वाजतायत. फलंदाजी करण्या टीमसाठी अजय तिथे दिसतोय. हिटमॅन, बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये पडेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. आणि या सिंगलच्या मदतीने 13ची सरासरी. 3 ओव्हरचा खेळ संपला. सीबर्ड रेडी या टीमची धावसंख्या आहे 39. लॉस ऑफ 2 विकेट. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झाल्यात 39. 39. 39 धावा झालेल्या आहेत. आणि आपण पाहिलंय सीबर्ड रेडी असा संघ आहे, अनेक खेळाडूंना त्यांनी या स्पर्धेमध्ये उतरवलं. आणि त्याच्यामध्ये ओमकार तारमाळे शेरेगावचा जो खेळाडू आहे, जो आता आपल्याला IPL मध्ये देखील सनरायझर्स हैदराबाद या टीम मध्ये खेळताना दिसेल. काव्या मारन यांच्या टीम मध्ये तो खेळाडू सीबर्ड रेडीनेच आणला होता या मैदानावर, या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. ओमकार एवढंच नाही तर तो MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील खेळलाय. मुंबईमध्ये देखील खूप चांगली कामगिरी. मुंबई प्रीमियर लीग, माफ करा, मुंबई प्रीमियर लीग त्याने गाजवली. अक्षरशः खूप वेगाने गोलंदाजी तिथे केली. धवल कुलकर्णी यांची नजर त्या गोलंदाजावर होती आणि त्यानंतर तो आता सनरायझर्स मध्ये खेळताना दिसतोय. सीबर्डचं मी कौतुक करेन. 30 लाख रुपयाला त्याला आज त्या सनरायझर्स हैदराबाद या टीम मध्ये घेण्यात आलंय. बचत गटाचे पैसे काढून त्याने ते क्रिकेट पुढे तो खेळला. त्याच्या वडिलांची भूमिका त्याच्या त्या जळणघडणीमध्ये तेवढीच महत्वाची ठरली. त्यांच्या वडिलांना देखील सॅल्यूट आहे, सलाम आहे. आणि त्यातल्या त्यात मी सीबर्ड रेडीचं देखील कौतुक करेन, ज्यांनी असे खेळाडू आणले या स्पर्धेमध्ये. चांगला टर्न, सरळ बॉल विकेट कीपरकडे. डॉट
प्रतीकने आतापर्यंत 15 धावा केल्यात. रोहित आलाय गोलंदाजीसाठी. खांडेकर पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा डॉट बॉल. रोहितचा राहिलाय, समोर मारलाय फटका, डाऊन दी ग्राउंड, फिल्डर आहे. ओ कॅच ड्रॉप, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळताना दिसतील 4. येतोय चौकार. चार धावा मिळताना दिसत आहेत. समोरचा फटका प्रतीकच्या बॅट मधून, कडक शॉट. 4 धावा येत आहेत. तिथे प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने, रोहित आचार्य, परंतु शेवटी त्या 4 धावा मिळालेल्या आहेत. 3 बॉल संपले, 2 चौकार आलेत या ओव्हरच्या दरम्यान. ओ रॉंग वन, बॉल पडल्यानंतर कुठे फिरलाय. ओ रोहित खांडेकर दोन्ही बॉल टाकू शकतो. अंपायरचा सिग्नल आलाय बायच्या स्वरूपात. जास्त शफल झाला. इंटरेस्टिंग आहे हा बॉल, कारण एक लेग ब्रेक बॉल टाकणारा गोलंदाज ज्या पद्धतीने ऍक्शन आहे, बॉल झपकन आतमध्ये आला. इट्स अ रॉंग वन. गुगली चा खूपच चांगला मारा इथे पाहायला मिळालाय रोहितचा. हा फ्लाइट देणारा बॉल होता, कव्हर्सला उडवलाय, फिल्डर नाहीये. 1 धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल टर्न होतोय कव्हर्स मध्ये, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. कृष्णा पवार आणि प्रतीकची पार्टनरशिप बिल्ट होते. टीमची धावसंख्या 50, अर्धशतक पूर्ण. सीबट रेडीचं या मॅच मध्ये टीम कोयंडे 11 कालवीच्या विरुद्ध खेळत असताना 50 अप, अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा, 2 फलंदाज बाद. लास्ट बॉल या 4थ्या ओव्हरचा. परत एक वेळा रॉंग वन होता. आता मात्र लवकर पोझिशन मध्ये आला, लॉंग लेगला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा पवारच्या बॅटमधून 4 चौकार. षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 54. आता वेळ झाली आहे टॉस साठी आमंत्रित करण्याची. द्विशा, अर्जुन 11, आई तुळजाभवानी डायगर आणि गोवन स्ट्रायकर गोवा टॉस साठी यायचंय. हा फायनल कॉल आहे. थँक्यू डीचे, स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. आता या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. कॅप्टन डायगर, कॅप्टन गोवा, दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे टॉस साठी. 5 ओव्हरची मॅच असेल. मॅच नंबर 4. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या 54, 54. ये दिल मांगे मोर. धावा झाल्यात 54. धावा पाहिजेत, रन पाहिजेत. प्रेक्षकांना तेच तर पाहायचं असतं क्रिकेटमध्ये. अमेलाड पहिला बॉल, वाईड यॉर्कर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे देण्यात आला आणि आता चॅलेंज केलंय. एक रिव्ह्यू हा आहे तो वापरलाय बॅटिंग टीमने. वाईड बॉल साठी त्यांची मागणी आहे. वाईड बॉल चेक होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. वाईड यॉर्कर बरोबर चांगल्या टप्प्यावर. डॉट बॉल. ओ पिकअप शॉट, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटका आहे, काय टायमिंग आहे. समद ओके मध्ये षटकार. थँक्यू डीजे. प्रतीक पाटील, प्रतीकने टिक केलं या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावा. पिकअप शॉट तिथे दाखवत असताना 60 धावा कंप्लीट. 60. अमयचा हा बॉल कव्हर्सला उडवलाय.
भरपूर उंच चाललाय, 3 फिल्डर धावतायत. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. बॉल चाललाय सीमा पार, बॉलने ओलांडली आहे बाउंड्रीची वेस. गोलंदाजाचा निघतोय फेस आणि हा येतोय चौकार. आहे हो एक नंबर. धावा झालेल्या 64, 64. लॉस ऑफ 2 विकेट. 3 बॉलचा खेळ संपलाय. परत फिरवलाय बॉल, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेगला भिंगडी शॉट, सिक्सर. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू अमय लाड, त्याची यथेच्छ धुलाई सध्या केली जाते. या ओव्हरच्या दरम्यान गोलंदाजांची लक्तर अक्षरशः वेशीवर टांगलेली आहेत. फलंदाजाने बॅटिंग करत असताना तोडफोड. प्रतीकची बॅटिंग, 35 धावांची खेळी त्याने साकारली आहे. फुल टॉस, आता मात्र थोडंसं खाली ठेवलाय बॉल. मिड विकेट आहे डीप मध्ये, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. एकच रिव्ह्यू होता, तो तुम्ही व्हाईट बॉल साठी वापरला, त्याच्यामुळे आता शांतता घ्या थोडीशी. मगाशी सांगितले तुम्हाला मी, एकच रिव्ह्यू आहे आणि तो तुम्ही गमावला होता. लास्ट बॉल या डावातला, कारण आमचे स्कोरर बरोबर मेन्शन करत असतात आणि यावेळेला तर त्याच्यावर कटाक्षाने नजर असणार आहे. कोणाचे रिव्ह्यू किती आहेत, किती बाकी आहेत, किती राहिलेले आहेत आणि किती यशस्वी आहेत. बॅटची आतमधली कडा प्ले डाऊन होता होता राहिलाय. फाईन लेगला फिल्डर आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि त्याचमुळे आता हे सत्र इथे समाप्त होत आहे. पहिलं सत्र संपलंय. 72 धावा केलेल्या आहेत. सीबर्ड रेडी या टीमने 73चा पाठलाग करायचा आहे. आता या मॅच मध्ये कोयंडे 11 कालवीला आता वेळ झाली आहे टॉसची. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. माझ्याबरोबर आहेत मॅच रेफरी राजू दाभोळकर आणि त्यातल्या त्यात आता मी आमंत्रित करेन टॉससाठी पांडुरंग कोयंडे सरांना. या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बेस्ट ऑफ लक. एका बाजूला पुनाजी कलंगुटकर आहेत, गोवा पोलीस. आनंदवाडी, पुनाजी कलंगुटकरने हा कॉल केला. आनंदवाडी आणि मॅच रेफरी सांगतायत येस आनंदवाडी इट इज. या इकडे करण. पुनाजी टॉस आता मात्र जिंकलाय आणि टॉस जिंकलाय. पहिला सामना गमावलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर चांगली कामगिरी, परंतु अजूनही त्याच्यामध्ये उंचावण्याची गरज आहे तुमची कामगिरी. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल आणि या मॅच मध्ये कोणाकडून अपेक्षा असणार आहेत? आम्ही पहिली फिल्डिंग करणार आणि आमचे बॉलर आता चांगले बॉलर टाकणार. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय घुंगरू ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता किंवा ज्या पद्धतीने तुमचा संघ खेळलाय, त्याच्या व्यतिरिक्त काय वाटतं असे कुठले गोलंदाज आहेत त्यांनी थोडंसं पुढे येऊन चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे? कारण अगदी जवळचं राज्य आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून गोवा तुमचं. वाटते हा सामना जिंकून परत एक वेळा कुठेतरी या टीमचं याच्यामध्ये वाटचाल पुढे चालू राहील या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आता आमचे बॉलर कमबॅक करणार आणि चांगलं प्रदर्शन करणार. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुन्हा जी त्याच्यासाठी. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. करण, बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील तुमच्या टीमने चांगल्या धावा केल्यात, परंतु तरी देखील संघ आपण पाहिलं थोडासा पराभवाच्या छायेमध्ये गेला. पहिला सामना तुमचा संघ हारला. बॅटिंग करायची, काय वाटतं किती धावा करायला पाहिजेत? नक्कीच सर, आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, कारण की आमचा बॉलिंग अटॅक थोडा चांगला आहे, पण थोडी बॅटिंगमध्ये आम्ही कमी पडत होतो. तर आम्ही पूर्ण टीमने डिसिजन घेतला आहे की आपण पहिले बॅटिंग करू, बॉलर आपले डिपेंड करणार.
पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेला तुमचा संघ खेळला त्यावेळेला 3 ओव्हरमध्ये परिस्थिती एकदम चांगली होती. त्याच्यानंतर कोलॅप्स आपण पाहिलं. 2 षटका अचानक निर्धाव गेल्याने सामना तुम्ही गमावला. इथे तर डू ऑर डाय मॅच आहे. आता जिंकावं लागेल. हरणं जंगलामध्ये राहतात. अशा परिस्थितीमध्ये आता बॅटिंग करत असताना टॉप ऑर्डर व्यतिरिक्त मिडल ऑर्डरमध्ये तू काय संदेश देशील तुमच्या टीममेट्सला? कारण सुरुवात तर चांगली केली होती, नंतर कुठेतरी डाव गडगडला. नक्कीच किरण असेल मी असेल दोघांना आम्ही थोडा पुढे येण्याचा प्रयत्न करू आणि 70पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस झालेला आहे नुकताच आणि टॉस इथे जिंकलाय गोवन स्ट्रायकर गोवा पुनाजी कलंगुटकर या कॅप्टनने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. धन्यवाद. आता जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया समालोचन चंदू शेटे सरांचं. धन्यवाद. नमस्कार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या 23व्या पर्वामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. मैदानात सुरू आहे 2 बलाढ्य टीममधील मॅच. सीबड रेड्डी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोयंडे 11 कालवी. जयेश पाटील विरुद्ध संदीप मकवाणा अशी लढत पाहायला मिळते. पहिला डाव ज्यावेळेला झाला, पहिल्या डावामध्ये रन बनल्या 72, विजयासाठी पाहिजे 73. 73चा पाठलाग करत असताना एका बाजूला संदीप मकवाणा आणि त्यांच्या जोडीला विश्वजित गरुड हे पाहायला मिळत आहेत आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी आकाश सिंग जे फरीदाबादचे खेळाडू आहेत खास इकडे दाखल झालेले आहेत. आकाश मलिंगा या नावाने देखील ओळखला जाणारा हा खेळाडू बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर हे मैदान याही अगोदर गाजवले ज्या खेळाडूने ते संदीप मकवाणा बॅटिंगसाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर, कोल्हापुरी टोला. यस बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार खेळत आपले इरादे स्पष्ट केलेत सँडी मकवाणा यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरचा सितारा बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपल्याला. आणि जोडीला जर पाहिलं तर सांगलीच्या कडेगावचे विश्वजित गरुड सुद्धा त्यांच्या जोडीला आहेत. परंतु बेस्ट वर्सेस बेस्टची ही सुद्धा लढाई आहे. दोन्ही टीमने पहिली मॅच जिंकली आहे. इकडनं जो जिंकणार आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणार आहे आणि त्याच्यामुळे याच मॅचला जिंकायचा हा इरादा असणार आहे. जो पराभूत होईल त्याला एक संधी असणार आहे, कारण हा लीग फॉर्मॅट आहे. क्रिकेट रसिको, आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्या स्पर्धांसाठी आपण आतुर असतो, उत्सुक असतो, त्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी ज्या स्पर्धेला पाहायला मिळते. आज पहिल्या दिवशी देखील मोठी गर्दी केली आहे प्रेक्षकांनी. आकाश बॉलिंगसाठी समोर, सँडी इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. आकाश थोडासा कट देखील पाहायला मिळाला. चांगले गोलंदाज आहेत. एवढ्या लांबवरचा प्रवास त्यांनी करत इथपर्यंत ते दाखल झालेत खरे, परंतु एक दुसऱ्या बाजूला सँडी मकवाणा. डगआउटचं दृश्य पाहायला मिळत आहे. वा, सुरुवात चांगली झाली आहे त्याच्यामुळे चेहरे थोडेसे आनंदी तर आहेतच आहे, परंतु शेवट कसा होणार याची देखील चर्चा आहे. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, जास्त वेगात टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अचूकतेवर नव्हता हा बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आकाश, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे. माझ्या संघ मालकाने मला एवढ्या लांबून आमंत्रित केलंय, तर मलाही परफॉर्मन्स द्यायचा आहे. प्रत्येक खेळाडूची हीच आहे जिद्द. आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. आता ते गुड लेंथवर आलेले आहेत आणि गुड लेंथवरून थोडीशी मुवमेंट पाहायला मिळते बॉलची. मागील 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकले
7 या धावसंख्येवर धावफलक पाहायला मिळतोय. विजयासाठी 73चा पाठलाग करायचा आहे. जयेश पाटील यांच्यासारखा धुरंधर कर्णधार या टीमला लाभलाय, तर दुसऱ्या बाजूला स्वतः कर्णधार बॅटिंगसाठी संदीप मकवाना. विश्वजीत थोडीशी चर्चा करतायत आणि हे स्वाभाविक आहे. आपला साथी फलंदाज यांच्याशी गोलंदाज काय करतो याच्याविषयी देखील थोडीशी चर्चा होणं देखील गरजेचं असतं. हो हो हो, हा बॉल थोडासा पुढे केला, गतीमध्ये परिवर्तन होतं. सँडी थोडेसे दूरवरून खेळायला गेले हा बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. षटकाराने सुरुवात केली परंतु थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॉलपर्यंत नाही गेले, त्याचा फटका बसला. डॉट बॉल आलाय. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. सँडी कमी गतीचा बॉल होता परंतु त्याला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा कोल्हापुरी तडका या स्ट्रोकवर, सिक्सर. पॉवर प्लेला पॉवरफुल बॅटिंग सँडी मकवाना यांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत असतं. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. 2 लगातारचे षटकार, 3 बॉल डॉट आले परंतु 2 बॉल मैदानाच्या बाहेर मारलेत आणि दोन्ही सुद्धा 6 साठी मारलेत. चांगली मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो, आता मात्र फलंदाज फसले. दांडी 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 गुल. वा आकाश. दोन षटकार लगावले खरे परंतु त्याच ओव्हरमध्ये बाद देखील होताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं कमी गतीचा बॉल, त्याचा अंदाज नाही आला. स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळायला गेले. विकेट तिकडे येताना पाहायला मिळते आणि 13 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर 13 धावा, 1 विकेट माघारी देखील परतते. आणि मैदानाच्या आतमध्ये या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात या खेळाडूच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. सातारा जिल्हा, खटाव तालुका आणि गाव भोसरे. पुण्यात मागील वर्षी मोटरसायकल देखील जिंकली या खेळाडूने. चेतन चिंचकर चर्चा आहे या खेळाडूची पश्चिम महाराष्ट्रात. आज कोकणात दाखल झालेले आहेत. पाहूया चेतन कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रत्येक खेळाडू हा आपापल्या विभागातील धुरंधर आहे म्हणून इकडे दाखल झालेले आहेत. कौशल पाटील यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. विश्वजित गरुड आणि चेतन चिंचकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कौशल पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 13 म्हणजे कमी देखील नाहीये आणि जास्त देखील नाहीये. 1 विकेट आली आहे याकरता बॉलिंग टीम समाधानी असेल आणि 13 धावा झाल्यात याकरता बॅटिंग टीम समाधानी असणार आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या ओव्हर मात्र 4 आहेत आणि 60 करायच्यात. ही मॅच 5 ओव्हरची आहे त्याच्यामुळे रन करावे लागतील. ओ हो हो, गतीचा अंदाजच नाही आला. मागील मॅचमध्ये अशाच प्रकारचा एक षटकार पाहायला मिळाला होता बाजूच्या बिल्डिंगवर परंतु ते शक्य नाही झालं. कौशलची उंची, त्यांच्याकडे असणारी बॉल कट करण्याची क्षमता, या गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. विश्वजित नो लुकच्या अंदाजात खेळायला गेले परंतु यशस्वी नाही झाले. क्षमता आहे या खेळाडूकडे. आज खेळावं लागेल. 5 ओव्हरची महत्त्वाची मॅच आणि त्याच्यामध्ये षटकार चौकार देखील खेळावे लागणार आहेत. विश्वजित गरुड यावेळेला अगदी खोलवर आला बॉल, पायावर करण्याचा प्रयत्न राहिला. मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकललाय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 वरी धावसंख्या जाते. 5 ओव्हरमध्ये निर्धारित 73चा पाठलाग करायचा म्हटल्यावर अगदी महत्त्वाची मॅच आहे. थोडासा दबाव असणार आहे. दोन्ही बाजूला लांब लांबवरचे षटकार देखील मारायचे आहेत. आणि चेतन चिंचकर मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलंय. विशेष म्हणजे आपल्या गावासाठीचं क्रिकेट किंवा तालुक्यासाठीचं खटावचं क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलंय त्यांनी. परंतु आज महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा खेळण्यासाठी चेतन चिंचकर आहेत. समोर तेवढेच गुणवान गोलंदाज आहेत. ओहो, आणखीन एक टप्पा, गती, दोन्ही परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे बॉल निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कौशल पाटील गोलंदाजीतील कौशल्य दाखवतात या मानाच्या स्पर्धेमध्ये. चेतन चिंचकर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्स पॉइंटच्या दिशेने खेळलाय.
लांबून खेचला परंतु सीमारेषेच्या पार पाठवला, चौकार. थोडासा दबाव होता खरा, परंतु त्यालाही हटवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जात आहे. चेतन चिंचकर एक डॉट बॉल आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा ट्रॅकवर आले. चौकार देखील खेळलाय त्यांनी. 18 वर गेली आहे धावसंख्या. 5 ओव्हरमध्ये 73 करायचे आहे. हो हो हो, चेतन थोडेसे शफल होऊन खेळायला गेले स्क्वेअर लेगला, परंतु जरी चौकार आला असेल तर मला बॉलिंग ऑप्शनच्या बाहेरच टाकायची आहे, ही रणनीती कौशलचे दिसते. टेनिस क्रिकेटमधील सर्वात उंच खेळाडूंच्या यादीतील एक नाव आहे. आपल्या उंचीचाही पुरेपूर फायदा करून घेत आहेत. 18 धावा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केल्यात कौशल पाटील. चेतनसाठी अगदी खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय आणि लगेच दुसरी धाव देखील तिकडे घेतली गेली आहे. ही ओव्हर अगदी चांगली राहिली. त्याचं कारण आहे विकेट जरी नसेल आली तर रन 7च आलेले आहेत. पहिल्या 2 ओव्हर संपल्या. 20 धावा धाव फलकावर आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 ओव्हर आणि रन करायच्या आहेत त्या 53. येस, बेस्ट वर्सेस बेस्ट. तर प्रतिस्पर्धी टीमचे देखील महत्त्वाचे बॅटर मैदानात आहेत, त्यामुळे महत्त्वाच्या बॉलरला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं आहे. आकाशने पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन दिल्या खऱ्या, परंतु पुन्हा एकदा त्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. विश्वजित या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत, परंतु आज देखील त्यांना ती बॅटिंग करावी लागणार आहे, कारण प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतो. ओ, यावेळेला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. फुलटॉस होता. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. धावसंख्या 1 ने पुढे. 52 अजूनही पाहिजेत. 17 बॉल बाकी आहेत. काही मोठे फटके मॅचमध्ये बॅटिंग टीमला घेऊन येतील, ते प्रयत्न करावे लागतील. कोयंडे 11, कालवी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिबट रेड्डी यांच्यातील सुरू असणारी मॅच महाराष्ट्रातील आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक आणखीन एक महत्त्वाची स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहत आहोत. हो हो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. थोडंसं स्ट्रगल करतायत चेतन तिकडे. चांगला बॉल टाकला. विशेष म्हणजे त्यांची बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे. क्रॉस सामने बॉलिंग करतात आणि कमी गतीने कधी चेंडू टाकतात तर कधी वेगात टाकतात. काही बॉलला थोडासा आतमध्ये कट पाहायला मिळतो त्यांच्या, तर काही चेंडूंना नॅचरली जो क्रॉस सामने बाहेर टर्न होतोय ते देखील पाहायला मिळत आहे. परंतु कितीही चांगली बॉलिंग होत असेल तर तुम्हाला तर बॅटिंग करायची आहे आणि चेतन यांना ते करावं लागेल. 21 वर धावसंख्या आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. फटका तिकडे फसतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. किरण आणि पकडली गेली कॅच. विकेट. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. सगळ्यांचं स्वागत आहे या 23व्या पर्वामध्ये. एक गाव आणि एका गावाचं आयोजन मात्र पाहण्यासाठी हजारोंची गर्दी दरवर्षी होत असते. एक छोटीशी वाडी, परंतु त्या वाडीची चर्चा टेनिस क्रिकेट जगतामध्ये होते. त्याचं कारण आहे गावाची एकता आणि गावाचं एकत्रित होऊन आयोजन. अगदी मुंबईकर मंडळी सुद्धा येतात या आयोजनासाठी. बरेच ग्रामस्थ, चाकरमानी या 5 दिवसाची सुट्टी काढून गावाला. सौरभ पुसावळे येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. फुलटॉस बॉल आहे, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय करा. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल. थोडासा बॉल बाजूला गेला होता आणि दुसरीचा कॉल देखील तिकडे दिला गेलेला आहे.
या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 4 बॉलवर फक्त 3 रन आल्यात आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 50 पाहिजेत. म्हणजे 14 बॉल आणि 50 षटकार चौकार आता या क्षणी गरजेच्या आहेत. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना असणार आहे. उद्या मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील भले भले धुरंधर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असणार आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा. काव कॉर्नरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी देखील कंप्लीट केली गेलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे. आणि हे क्रिकेटचं सूत्र आहे. नाही चौकार षटकार आले तर सिंगल डबल तरी घ्या आणि धावफलकाला पुढे न्या. 25 वर धावसंख्या. आकाश सिंग, आकाश मलिंगा पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते या अगोदरच्या मॅचमध्ये. सौरभ पुसावळे रिव्हर्स खेळायला गेले. बॉल मात्र असा काही टाकला कळलाच नाही आणि एका धावेने डेलिव्हरी पॅडिंग कळवली जाते. हा, कारण बॉलचा अंदाजच नाही आला. शेवटच्या क्षणी त्यांनी ते प्रयत्न देखील सोडून दिले होते. आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 25 झाली आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि 48 पाहिजेत. 12 बॉलमध्ये 48ची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशी कामगिरी होईल. गावात मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणारे हे गाभित समाज, ज्याला काही ठिकाणी कोळी बांधव म्हणतो, इकडे या अलीकडे सिंधुदुर्गात आलं तर गाभित समाज म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. बऱ्याच जणांच्या बोटी आहेत समुद्रावर मासेमारी करणारे. बरेच जर मात्र जे मुंबईकर आहेत त्यांना 3 वेळा तर गावाला यावं लागतं. एकदा म्हणजे जो शिमग्याचा सण असतो त्यावेळेला, त्यानंतर अखंड हरिनाम सप्त्याला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला. फुलटॉस, परंतु टायमिंग नाही झालाय. टायमिंग नाही झालाय. 1 रन तिकडे मिळेल. थोडीशी दूर चालली आहे मॅच. षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. किरण मात्र बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सिबट रेडी टीमने देखील चांगली तयारी केली आहे. नवे तर प्रत्येक टीमने चांगली तयारी केली आहे. ज्या वेळेला टीम बनवली जाते, व्यवस्थापक किंवा जे मॅनेजर असेल त्यांना सगळ्यांना सूचना असतात. लेफ्टी किती पाहिजे, रायटी किती पाहिजे, बॉलर किती, बॅटर किती, स्पिनर किती, फास्टर किती. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय खरा, परंतु फिल्डर येत आहेत. प्रतीकची फिल्डिंग हा सुद्धा चर्चेचा विषय असतो. नो डाऊट ते बॅटिंगमध्ये सुद्धा चर्चेत असतात. डगआउटमध्ये थोड्या वेळापूर्वी आनंदाचे चेहरे थोडेसे चिंतातूर झालेले आहेत, कारण मोठे फटके येणं बंद झालेलं आहे. मोठे फटके लागतीलच, कारण या डावात पहिल्या ओव्हरला 2 षटकार आले, परंतु त्याच्यानंतर षटकार आलेच नाही. 4थी ओव्हर सुरू आहे. मॅच लांब चालली आहे. मोठे फटके पाहिजेत. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. तिकडे फिल्डर आहेत. जेपी पकडतायत. एक चांगली कॅच, विकेट. मॅच थोडीशी दूर चालली आहे. पाहूया. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु ज्यावेळेला मॅच दूर जाते ना त्यावेळेला आपल्याला संधी असते. आणि संग्राम शिंदे बॅटिंगला दाखल झालेले आहेत. लोअर फुल टॉस. ज्यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय फटका. फिल्डर आले अतिशय जलद गतीने. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, डायरेक्ट हिट. विनीत माळी. पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी तर करण्यात आलेली आहे. काय थ्रो केलाय, जबरदस्त होता.
थोडीशी दूर गेलेली मॅच आणि विकेट आलेली आहे. वाह, बॅटिंग लाईनअप तसं पाहिलं तर मोठी आहे या टीममध्ये देखील. सुशील बोरले आलेले आहेत. आज मिडन ओव्हर टाकण्याचा कारनामा त्यांनी केला. बॅटिंगसाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी. संग्रामच्या नावाची चर्चा आहे पश्चिम महाराष्ट्रात, त्यांनाही खेळावं लागेल. स्ट्रोक खेळला खरा, परंतु बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला नाही, झाली आहे. मॅच आता बरीच लांब गेलेली आहे. 73चा पाठलाग करायचा आहे. 7 बॉलमध्ये 45. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आपली छाप सोडावी लागेल, एक कॉन्फिडन्स मिळवावा लागेल, कारण संधी अजूनही आहे. आणि त्यासाठी संग्राम शिंदे आणि सुशील बोरले हे दोन सांगलीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. किरण एक नियोजित मारा केलाय. जयेश पाटील यांनी ज्या पद्धतीने गोलंदाज आज समाविष्ट केले टीममध्ये. नो बॉल घोषित केला जातोय. बॉल निघाला आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 रन तिकडे मिळेल. संग्रामसाठी टाकला गेला हा बॉल. नो बॉल पंच घोषित करतायत. 2 धावा जुडल्या जातील. 30 धावा धाव फलकावर. यानंतरच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. ओ, चांगली गोलंदाजी, संधी देत नाही आहेत आणि किरणचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली आहे. 6 बॉलमध्ये आता 43 पाहिजेत. मॅच औपचारिकतेकडे निघाली आहे. यामध्ये जो संघ जिंकणार आहे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळतील आणि जो पराभूत होणार आहे त्यांना एक संधी असणार आहे, कारण यानंतर दोन्ही पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेल्या टीम खेळणार आहेत आणि त्यातील विजेत्याबरोबर चालू मॅचमधील पराभूत संघ खेळेल. उद्या सुद्धा रथी महारथी या क्रीडानगरीकडे येताना पाहायला मिळतील. कोण कोण असेल याची उत्कंठा आहे, परंतु भारतीय टेनिस क्रिकेटमधील सुपरस्टार उद्या आनंदवाडीत असणार आहेत. ओ, पहिलाच बॉल फटका खेळताना फटका फसला. योगेश बालेकर बॉलिंगला आले आणि या कमी गतीच्या चेंडूवर विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. विकेट. अनिकेत माने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शिरोळचे जबरदस्त ऑलराऊंडर. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात सिरीज देखील घेतलं होतं त्यांनी. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील अनिकेत माने, कारण मॅच गेलेली आहे प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने, परंतु काही आकर्षक फटके खेळून एक स्वतःचा आत्मविश्वास मिळवावा लागणार आहे. योगेश बालेकर पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. एक मिश्र पद्धतीची गोलंदाजी, कटर्स प्रभावी वापरतात, गती कमी ठेवतात, परंतु पाहूयात अनिकेत यांच्याकडे एक क्षमता आहे. 5 बॉलमध्ये 43. अनिकेत यांच्यासाठी थोडासा वेगात थोडासा पुढे बॉल केला होता. 1 रन मिळेल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 23व्या पर्वातील पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत आणि मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आली आहे. यानंतर आणखी 3 मॅचेस होणार आहेत.
समोर खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला गोलंदाज स्वतः तिकडे निघालेले आहेत, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. काही कॅच सुटलेले आहेत. पहिल्या डावात अंतिम टप्प्यामध्ये जबरदस्त बॅटिंग झाली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या रन आल्या ना, या की फॅक्टर राहिल्या होत्या. परंतु त्याचं उत्तर देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन येऊन सुद्धा मग कौशल्य जे दुसरं षटक हाताळलं ते लाजबाब राहिलं. इतर गोलंदाजांची देखील साथ चांगली मिळाली. टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. राऊंड द विकेट येतात आणि एक अँगल बनवत बॉलिंग टाकताना पाहायला मिळतात ते योगेश. TennisCricket.in वर सगळं प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम कोकणामध्ये पाहायला मिळतोय. देवगड तालुक्यामध्ये आणि आनंदवाडी या गावाची स्पर्धा. कमी गतीचा बॉल पुन्हा टाकला आणि इकडे फलंदाज फसलेले आहेत. विकेट घेत आहेत योगेश बालेकर. औपचारिकता केवळ या मॅचची शिल्लक राहिलेली आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी व्हायचं आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी योगेश बालेकर. पहिलाच बॉल वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला टर्न झालाय. बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय आणि या मॅचला जिंकत असताना जयेश पाटील आणि कंपनी सीबड रेडी टीम लगातारचा दुसरा सामना जिंकताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय आणि सामनावीराचा पुरस्कार